आता याच मुद्द्यावरती विस्तृत चर्चा करणार आहोत. त्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके, त्याचबरोबर मनोज जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे, भाजपा आमदार परिणय फुके, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी राजेंद्र कोंढरे हे सुद्धा आहेत, आणि त्याचबरोबर योगेश केदारजी सुद्धा आपल्याबरोबर असणार आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिला प्रश्न अर्थातच मला विचारायचा आहे तो हाकेजींना, की ज्या पद्धतीने जीआर काढल्यानंतर आपण सातत्याने म्हणताय की हा बेकायदा जीआर आहे किंवा यामुळे एक मोठा अन्याय झालेला आहे ओबीसींवरती, नक्की आपल्याला म्हणायचंय काय? मुळात हा जीआर संविधान विरोधी आहे. राज्य सरकारला असा जीआर काढण्याचा, असा एक्झर्शन करण्याचा कुठलाही संविधानिक अधिकार नाही. मुळात यापूर्वीच्या मराठा समाज हा स्वतंत्र आहे, ओबीसी नाही, किंवा तो सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकत नाही आणि पर्यायानं त्याला ओबीसी आरक्षण मिळत नाही, असे अनेक निर्णय पेंडिंग असताना त्या निर्णयांना कुठंही विचारात न घेता समितीनं काय शिफारस केली आणि गव्हर्नमेंटनं काय हा जीआर काढला. मुळात हा जीआर बेकायदा आहे. आणि या जीआर अन्वये, या जीआरमध्ये ज्या काही नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदींना डोळ्यासमोर ठेवलं तर ओबीसीचं आरक्षण, जो ओबीसी सोशली बॅकवर्ड आहे, जो ओबीसी मायक्रो घटक आहे, जो ओबीसी त्याच्या व्यवसायामुळं, त्या भटक्या जातीत जन्माला आल्यामुळं, त्या व्यवसायामुळं त्यांना जी काही या महाराष्ट्राच्या व्यवस्थेमध्ये दुय्यम दर्जाची वागणूक मिळालेली आहे, त्यांना सोशल जस्टिस मिळण्यासाठी कलम 16(4) किंवा मंडल आयोगाच्या सामाजिक न्यायाच्या शिफारशीद्वारे ज्यांना एक सोशल डिस्क्रिमिनेशन ज्यांच्या बाबतीमध्ये झालं, त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी हे ओबीसीचं आरक्षण आहे. पण या जीआर अन्वये मराठा समाजाला जर कुणबीकरणाद्वारे जर ओबीसीमध्ये घातलं जात असेल आणि जर रूलर कास्ट म्हणून ज्या मराठा समाजाकडे पाहिलं जातं, डॉमिनंट कास्ट महाराष्ट्राची म्हणून ज्या मराठा समाजाकडे पाहिलं जातं, तो मराठा समाज जर या ओबीसीच्या आरक्षणामध्ये आला तर या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं काय होईल, मायक्रो घटकांचं काय होईल, त्यांचं रिप्रेझेंटेशन, त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी जे ओबीसी आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाची संविधानात्मक चौकट